मंडळी, आता लग्नाचे सगळे विधी संपन्न झालेले आहेत. मी काय फार वेळ घेणार नाही तुमचा. मला देशमुख कुटुंबियांकडून हे नवीन दाम्पत्याला एक लग्नाची भेट द्यायची आहे. माझा सगळ्यात मोठा आणि लाडका नातू सिद्धू आणि नातसून. सिद्धू, मी तुला तुमच्या लग्नाची जी भेट देणार आहे ती फक्त तुझी किंवा तुम्हा दोघांची अशी नाही आहे. यामागे मी खूप मोठा विचार केलेला आहे. तर हा माझा विचार आणि त्यामागची भावना मी या पत्रामध्ये लिहिलेली आहे. ते तू आता इथे या मंडपात सगळ्यांसमोर वाचून दाखव. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. हा, ये सिद्धू. हे कुठलं लेटर आहे? मलाही कळत नाही. प्रिय सिद्धार्थ, आमचा लाडका सिद्धू, माझा सगळ्यात लाडका नातू. कारण माझे सगळे गुण तुझ्यात आलेत असं मला वाटतं. तुझ्याकडे बघितल्यावर मला माझं तरुणपण आठवतं. फरक इतकाच की आदितीवर आधीपासून प्रेम आहे. माझं बोयवर लग्नानंतर झालं. तर मुद्दा असा की तुझ्या लहानपणापासून मस्ती, अभ्यास आणि हुशारी या तीनही गोष्टी तुझ्यात आहेत. कधी शेतावर नेलं की 1000 प्रश्न तुझे. हे झाड कुठलं, याचं पीक कुठल्या काळात, खत कसं बनवतात. बैलगाडी जाऊन ट्रॅक्टर आला तेव्हा भोकाड पसरून 2 दिवस रडणारं तू मला अजूनही आठवतोस. पण मुंबईला शिकायला जाताना आपल्या घरातले सगळ्यांनी तुला हसून शुभेच्छा दिल्या होत्या. कारण तू रडत होता. पण तू गेल्यावर सगळेजण नुसते रडत होते तुझ्या आठवणी. तुझं या कुटुंबात असणं पूर्ण करते या कुटुंबाला. आणि आता तर तुला पूर्ण करणारी आपली गोड सुनबाई आदिती या कुटुंबाचा भाग होता. याहून मोठं सुख नाही. सगळ्यात आधी आदिती तुझं या वेड्या लोकांमध्ये मनापासून स्वागत. मला प्रॉमिस दे, काहीही झालं तरी लग्नानंतर तू आदितीला घेऊन अमेरिकेला जाणार आहेस. मी प्रॉमिस देतो सर. लग्न झाल्यावर मी आदितीला अमेरिकेला घेऊन जाणार. काय झालं? का थांबलास? वाच ना पुढे. मला नाही होणार आहे वाचायला. मी वाचू? तर सिद्धार्थ आणि आदिती, तुमचा संसार आता सुरू होणार. तुम्हाला शुभेच्छा. माझी किती वर्ष राहिली आहेत माहित नाही. त्यामुळे तुमचा सुखाचा संसार माझ्या डोळ्यांसमोर घडावा अशी इच्छा आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी सिद्धार्थ तुझी नोकरी गेल्याचं कळलं आम्हाला. तू आमच्या काळजीने आदितीच्या आनंदासाठी सांगितलं नाहीस याची कल्पना आहे आम्हाला. पण खरं सांगू, जे होते ते चांगल्यासाठी. सिद्धू, मी ठरवलंय आपल्या शेताला लागून अजून 5-6 एकर आपली जमीन आहे. तिथे एक कृषी उत्पादनांची फॅक्टरी उघडायची आणि या फॅक्टरीचा मालक असेल सिद्धार्थ अप्पासाहेब देशमुख. तुझ्या भवितव्याबरोबर गावाचा सुद्धा विचार आहे.
या फॅक्टरीमुळे गावातल्या तरुणांना सुद्धा रोजगार मिळेल आणि आपली शेती, फळबाग, डेअरी फार्म, गृहउद्योगानंतर आता आपण देशमुख इंडस्ट्रीज मध्ये पाऊल टाकू. सगळ्या देशमुखांना हे ऐकून आनंद होत असेलच, पण मला कल्पना आहे व्याहींना सुद्धा हा विचार खूपच आवडेल. त्यामुळे आता मुंबईलाच काय, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जायची गरज नाही. गावात या घरात राहायचं, फॅक्टरी सांभाळायची, आपला कारभार पुढे न्यायचा आणि आपल्या कुटुंबाचा भाग बनून संसार करायचा. आणि काय हवं, बरोबर ना? काय, कसं काय वाटलं सरप्राईज? वाओ, क्या फैमिली मोमेंट है बॉस. चेहरों पे मुस्कान है, आंखों में नमी. इस बात पे एक फैमिली फोटो तो बनता है. चलो चलो सर्वजण एकत्र या. कम ऑन. Ladies and gentlemen, smile. काय मिस्टर मिलिंद करमरकर, काय झालं तुमच्या प्लॅनचं? आपटलाच ना तोंडावर. हे गावातले लोक, हे देशमुख आपल्यावर भारी पडतात. वाह, आता कसला जातोय तो सिद्धार्थ अमेरिकेला? उलट ते दोघही जण आता इथेच राहणार. आता सिद्धार्थची स्वतःची फॅक्टरी असणार. म्हणजे आम्ही तुमच्या स्टेटसला आलो अशा बढाया मारतील या बायका. आता कळलं का मी का धडपडत होते की हे लग्न होऊ नये म्हणून? आता आपण काहीच करू शकत नाही मिलिंद. ही प्रॉपर्टी खूप मस्त आहे, आपण घेऊया. इथे मोठं रिसॉर्ट असेल. मी एकेकाला कन्व्हिन्स करतो. काय झालं त्याचं? तू जरा शांत बसशील का? माझं डोकं नको खाऊचं. माझ्यावर चिडून काय होणार आहे? त्या म्हाताऱ्याने जो मास्टर स्ट्रोक खेळलाय त्याचं काय? सिद्धार्थची स्वतःची फॅक्टरी, त्याचे स्वतःचे डिसिजन, तोच सीईओ असणार, त्याचे प्रॉफिट वर त्याचं इथे हक्काचं घर पण असणार आहे मिलिंद. एवढं सगळं सोडून का कोणी अमेरिकेत जॉब करून सेटल होण्याचं स्वप्न बघेल? नो मिलिंद, आता तो अमेरिकेलाच काय मुंबईला सुद्धा जाणार नाहीये. आपल्या मुलीला आता गावातच आयुष्य काढावं लागणार आहे. आपली सगळी स्वप्न संपली आहेत मिलिंद. हे ऍक्सेप्ट कर. तू जरा शांत राहा. मला जरा विचार करू दे. काय विचार करतोस? आता काय होणार आहे? संपलंय सगळं. मला तर भीती वाटते की उद्या हीच लोक आपल्यासमोर मीटिंग साठी बसलेली असतील. आपल्यालाच त्यांच्या मागे एखादं बिझनेस प्रपोजल घेऊन धावावं लागेल. मिलिंद, ते लोक आपल्याला जॉब ऑफर वगैरे करतील का रे? नाही नाही. आता एक शब्द जरी पुढे बोललीस ना तू, तर तुला गाडीतून उतरेन खाली. तुला दुसरं काय जमतं? माझ्यावर चिडण्यापेक्षा त्या देशमुखांचा माज उतरव ना. शांतपणे प्लॅन करून काही होत नसतं मिलिंद. आता मला ना माझ्यानुसार वागू देत, मला प्लॅन करू देत. कळलं? चल उतर गाडी, उतर गाडीतून खाली. तुला सांगून समजत नाही. चल उतर, उतर. ओके, काम डाऊन. नाही बोलत मी काही, बसते शांत. असं रस्त्यात गाडी थांबून काय होणार आहे? चल. One minute, please. Thank you. अरे बाजूला भाना. अरे असेच उभे राहणार आहे का फोटो काढत त्यांचे? आत येऊ देणार आहात की नाही? अरे चॅन्डलर गाढवा, बाजूला हो. येस येस येस, सोडे बुट आपण साइड अँगल ने फोटो घेऊया. ओके.
भरोसा गर्दीत थोडासा आडोसा सुखाचा उसासाही हवा धागाला त्यातला अवघ्या गोत्यातला गुंफून गोफा विरायला हवा या करा गृहप्रवेश. नाही 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 नाही. आता तुम्हाला काय झालं? बरोबर आहे त्यांचं, आडवा गवाट. आता नंड्यात त्या आदितीच्या हक्क आहे तो त्यांचा. हा, आणि फक्त वाट अडवून काही होणार नाही बरं का. तुम्ही या घरच्या लेकी आहात हे विसरू नका. ओरिजिनल देशमुख. आणि घरात कितीही सुना आल्या तरी लेकींचाच मान मोठा हे विसरू नका. चला आता मागा तुमच्या दादाकडे काय हवं ते, मगच येईल त्याची बायको घरात. हा, आम्ही तुला जे गिफ्ट सांगितलेत ना ते पाहिजेत आम्हाला, देणार ना? झालं ना आता तुमचं. आता प्रथेप्रमाणे त्यांना नाव घेऊ द्या आणि आत येऊ द्या. हा, आधी नाव घ्या मगच आत जायला देऊ. हा, नाव मिळालं नात्याला, सुरू झाला आमचा संसार. नाव मिळालं नात्याला, सुरू झाला आमचा संसार. आदितीच्या साथीने होईल आता सारी स्वप्न साकार. वा वा सिंधू, आदिती आता तू घेऊ खाना. मला नाही येत. का? लग्नात उखाणा घ्यायचा असतो माहित नाही? जाऊ देऊ रत्नाका, मी सांगते. हा आदिती तुला उकाणा नको, मी सांगते. मी ओरिजिनल देशमुख आहे. नात्यांनी भरलेलं गोकुळ हे या कुटुंबात आता माझी भर. नात्यांनी भरलेलं गोकुळ हे या कुटुंबात आता माझी भर. सून म्हणून येतेय घरात, पण ठेवेन घरच्या लेकींचा आदर. सासवा साऱ्या रागावतील, आई रूपी आते सासू सांभाळून घेईल. बाकी सारी नाती आहेत प्रेमळ, इथेच सुखाचा संसार होईल. परक कधी भासणार नाही जरी हे सारं आहे नवं. परक कधी भासणार नाही जरी हे सारं आहे नवं. सिद्धार्थ सोबत नांदेन या गोकुळात. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? सुनबाई, माप ओलांडण्याची पद्धत आहे ना, काही वर्षांपासून आम्ही देशमुखांनी बदलली आहे. कसं आहे, आपण शेतकरी आहोत. धान्याला पाय लावून सांडण्यापेक्षा त्याचे 2 दाणे घे आणि बाजूला सोड. यातला जो तांदूळ आहे ना, त्याचा भात करून आपण गरजूंना खायला देत असतो. खरंच किती चांगला थॉट आहे हा. म्हणजे यात प्रथा सुद्धा पाळली जाते आणि धान्याचं नुकसान सुद्धा नाही होत.
आता घरात आलेल्या लक्ष्मीने या लक्ष्मीची पूजा करायची असते. अगं तू सुद्धा लक्ष्मीचं स्वरूप आहे असा. ठीक आहे बस. आदिती ये बस. अगं त्यांच्या मांडीवर बस. मांडीवर? अगं प्रथा आहे अशी. सून मुखाच्या वेळेस नव्या सुनेला सासू लाडाने मांडीवर बसवते. मोठ्या बाई, आता सुनेला भेट द्यायची आहे. गिफ्ट? काय गिफ्ट देणार आहे मोठ्या बाई? अहो हो आलो आलो. हिऱ्यांचे कानातले आणले. तू घातल्याशिवाय याची शोभा नाही वाढणार. व्याही आता झाल धरायची बर का. ते काय असतं सांगते. अर्चना तू तयार आहे ना? हो बाई आणते. हा चला सगळ्या देशमुखांनी बसून घ्या. हो चला चला नाही चल ग. विहीणबाई हे सूप म्हणजे झाल आहे आणि तुम्ही दोघांनी ही झाल आम्हा देशमुखांच्या डोक्यात धरायची. का? अहो ही झाल धरणं याचा अर्थ असा आहे की आदिती जी आतापर्यंत करमरकरांची जबाबदारी होती ती आता तुम्ही देशमुखांवर सोपवली आहे. मीनबाई तुम्ही अजिबात काळजी करू नका. आदिती आता आमची जबाबदारी आहे. तिला आम्ही काहीही कमी पडू देणार नाही. हे घे दोघांनी धरा. या अहो आदितीवर धरा. आता देशमुख झालीये ती.